भाजपात प्रवेश करताना त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. आधी प्रवेश केला त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया द्या, मग आरोप मांडतो. मला काल रात्री खूप उशिरा कळलं की संतोष धुरी भाजपात गेले. खरं म्हणजे संतोष धुरी जो निर्णय घेतलाय तो काही दिवसांनी पश्चाताप नक्की होईल त्याला. दुसरी गोष्ट म्हणजे जे आरोप करतोय ना, ज्याने तुम्हाला ओळख दिली ना त्यांच्यावर आरोप करताय तुम्ही. कसली निष्ठा रे ही? हिरवं रक्त ही सगळी स्क्रिप्ट आहे. तुमच्या बापांनी ठेवले हिरवी रक्त. बाकीच्या ठिकाणी जे एकत्र जेवतात, खातात, एकमेकाला भरवतात. आज तुम्ही देशातल्या किंवा कुठल्या जाती पंथात धर्मामध्ये वाद लावताय. ठीक आहे, तुझं झालं ना बाबा, काय ते लाल रक्त आम्ही बघू. ते असं म्हणतात की उद्धव ठाकरेंसमोर राज ठाकरेंनी सरेंडर केलं, पक्ष सरेंडर केलं. बघा, दोन्ही ठाकरे आडनावाचा ब्रँड आहे. त्यांनी निर्णय घेतला तेव्हा तुम्हाला आनंद झाला होता. तुम्हाला उमेदवारी हवी होती, नाही मिळाली म्हणून तुम्ही गेले, स्वार्थासाठी गेलात. आम्ही ह्याच्या नंतर चौकाट बोलणारच नाही. उद्धव ठाकरे आणि किंवा मातोश्रीवरून आदेश मिळाले म्हणून मला आणि संदीप देशपांडेंना या सगळ्या प्रकारापासून बाजूला ठेवलं, दूर ठेवलं, आम्हाला उमेदवारी दिली नाही मातोश्रीच्या सांगण्यावरून, असे त्यांनी आरोप केले. असं आता संदीपला पण वाटतंय का? नाही, कारण मी संदीपचं तसं काय म्हणतायत. असं धुरी म्हणतायत म्हणजे धुरी लोहचुंबकासारखा खेचून घ्यायला बघतोय की काय? पण संदीप असं वागणार नाही असं मला खात्री आहे. संदीप रागवेल राजसाहेबांवर, थोडासा राहील, पण तो अशा काही गोष्टी करेल असं मला वाटत नाही. महेश सावंतांवरती सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत, हप्तेखोरी आणि अशा प्रकारचे वसुली करतात असं. नाही, बघा, भाजपाने एक अजेंडा तयार केलेला आहे. बोटीत सगळ्यांना घेत राहायचं. कधीतरी ती बोट त्यांचीच लोक ह्यांना घेऊन बुडतील. दुसरा एक वेगळा प्रश्न विचारायचा होता. उद्धव साहेबांच्या, राजसाहेबांच्या काही सभा होणार आहेत कारण आतापर्यंत एकनाथ आम्हाला आता मी उमेदवार असल्यामुळे साहेबांची उमेदवार असल्यामुळे आम्ही आमच्या वॉर्डपुरतं किंवा विधानसभेपुरतं बघतोय. या गोष्टीची आम्हाला आता कुठलीही कल्पना नाही. आणि जेव्हा जेव्हा कल्पना देते तेव्हा तुम्हाला नक्की ते सांगतीलच. आणि सभा म्हणजे जाहीर सभा, त्यामुळे ती काय गपचूप सभा होणार नाही. संतोष धुरेंनी असंही म्हटलंय की 192 ची जागा ही मनसेला गेली, पण पाटणकरांचंही कुठेतरी ते पाटणकर 2 टर्मच्या नगरसेवक राहिलेले, पण त्यांचीही जागा गेल्यामुळे त्यांनाही दुःखच आहे. मलाही नाही उमेदवारी मिळाली आणि त्यांनाही नाही मिळाली म्हणून गेलात. बरं झालं, तुमच्या प्रश्नात तुमचं उत्तर म्हणून गेले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.